नमस्कार, मी सुनीता पेंढारकर, सांस्कृतिक वार्तापत्राची व्यवस्थापिका. सांस्कृतिक वार्तापत्र कुटुंब हा दिवाळी अंक करत आहे आणि त्या अंकासाठी कुटुंबाचं महत्त्व सांगणाऱ्या अनेक मुलाखती आपण घेतोय. आज आपण भेटायला आलो आहोत एका मोठ्या दिग्गज व्यक्तीला, ज्यांनी आत्तापर्यंत आपलं नाव सिने क्षेत्रामध्ये खूप लवकर आणि छान पद्धतीने प्रसिद्ध केलेलं आहे. ऐतिहासिक चित्रपटांच्या मालिकेमध्ये भालजी पेंढारकरांनंतर दिग्पालजी लांजेकरांचंच नाव आत्ता घेतलं जातं. अष्टक ही मालिका ते आपल्यासाठी करतायत. त्यातली 6 चित्रपट झालेले आहेत. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, संवाद लेखक, पटकथा लेखक अशा सगळ्याच क्षेत्रामध्ये त्यांनी मुसाफरी केलेली आहे. मी सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देते की त्यांनी वेळ दिला या मुलाखतीसाठी आणि सगळ्या जनतेसाठी, महाराष्ट्रासाठी अष्टक ही मालिका करतायत. कारण शिवरायांवर अनेकांनी चित्रपट केले, पण त्यांच्या मावळ्यांवर चित्रपट करणं हा धाडसी आणि खूपच चांगला निर्णय होता. धन्यवाद दिग्पालजी. आपण ही सुरुवात मुलाखतीची करूया बालपणापासून तुमच्या. कारण अनेकांना उत्सुकता असते की ही व्यक्ती मोठी झाली आहे तर याचं बालपण कसं गेलं होतं, किंवा हे जे तुमचं आत्ताचं अष्टक आणि हे सगळं यश आहे तर याच्यात बालपणाची बीजं काय आहेत हे जाणण्याची सगळ्यांना उत्सुकता असेल. त्यामुळे मी म्हणेन तुम्हाला की तुमचं बालपण कुठे आणि कसं गेलं. माझं बालपण सगळं पुण्याच्या कसबा पेठेमध्ये गेलं. कसबा पेठ असल्यामुळे आजही माहिती आहे तुम्हाला की पुण्याचं ज्याला आपण केंद्र म्हणून ओव्हर पुणे ज्याला म्हणतात की जसं बाबासाहेब पुरंदरेंनी पण लिहिताना म्हणले की कसबे पुणे हा जो भाग आहे हा संपूर्णतः ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा भाग आहे. कारण तिथेच लाल महाल आहे, झांबरे पाटलांची चावडी आहे, शनिवार वाडा त्याला लागून आहे. म्हणजे जरी तो आता भौगोलिक दृष्ट्या शनिवार पेठेत मोडत असला तरी तो आहे कसब्याचा. तर अशा अनेक खुणा, कुंभारवेस असेल, केदारवेस असेल, गावकुसापाशीच आम्ही राहत होतो, गावकुस मारुतीपाशी. तर त्यामुळे या सगळ्या खाणाखुणा लहानपणापासून दिसत होत्या. त्या काळी त्याचं महत्व वाटत होतं का नाही हे माहित नाही, हे आता आठवतही नाही. परंतु माझे आजोबा बाळकृष्ण पोटपडे आणि निनाद पेडेकर काका हे दोघं जण किर्लोस्कर कमिन्स कंपनीमध्ये एकत्र काम करत होते. ते चांगले मित्र होते. म्हणजे निनाद काका कधीही कसबा पेठेमध्ये आले तर ते आमच्या घरी चहाला नक्की यायचे. आणि त्या काळचा कसबा हा फक्त एका वेगळ्या कारणासाठी जाणला जात होता असं नाही. तर त्या काळात तिथे सुद्धा ज्या काही ज्ञाती संस्था होत्या, जसं आमची तोष्टकासर समाज संस्था आहे किंवा इतर देशस्थ ऋग्वेदी संस्था आहे, तर या संस्था या वेगवेगळ्या व्याख्यानमाला भरवत असत किंवा तर त्यामुळे एका सांस्कृतिक दृष्टीने पण तो समृद्ध असा कसबा होता. तर या व्याख्यानमालांच्या वेळेला जेव्हा जेव्हा मोठे काही वक्ते तिथे यायचे ते सुद्धा आमच्या घरी यायचे. निनाद काका हे त्यातलं सगळ्यात मोठं नाव. तर निनाद काकांची व्याख्यानं मी अगदी लहानपणापासून ऐकलेली आहेत. म्हणजे त्या आमच्या तोष्टकासर समाज संस्थेत सुद्धा ऐकलेली आहेत. आणि कसबा पेठेत एकूण कुठे ते आले तर त्या किंवा आजोबा मला घेऊन जायचे की चल निनादचं भाषण आहे, तुला ऐकायला घेऊन जातो वगैरे गोष्टी सांगायचे. त्यांना आवडायच्या गोष्टी सांगायला. म्हणजे असं नाही की हा बाबा अगदी 7-8 वर्षाचं मूल आहे घरात खेळणार, याला सांगूया का नको, तर ते सांगायचे. माझं भाग्य असं की माझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला किल्ला सिंहगड हा मी निनाद काकांचा बोट धरून पाहिलाय. तर त्यामुळे ती जडणघडण ऐतिहासिक दृष्ट्या तशी चालूच होती. आणि शिवाय मग इतर वक्ते म्हणजे अगदी शिवाजी सावंतांपासनं, शिवाजीराव भोसल्यांपासनं, प्राचार्य शिवाजीराव भोसले आणि बाबासाहेब पुरंदरे या सगळ्या लोकांची त्यावेळी पुणं खूप समृद्ध होतं. त्या अर्थाने सांस्कृतिक दृष्ट्या आपण म्हणतो सांस्कृतिक राजधानी देशाची पुणं आहे, हे त्या लहानपणात आणि उमलत्या वयात मी खूप अनुभवलं. वसंत व्याख्यानमालेसारखे व्याख्यानमाला तेव्हा होत असत. व्याख्यानमालांचं सातत्याने उदाहरण अशासाठी देतोय की त्यातनं खूप त्या काळची पिढी समृद्ध झाली. म्हणजे माझ्या पिढीतली जी मंडळी आता काम करतात त्यातल्या बहुतेकांनी या व्याख्यानमाला अटेंड केलेल्या आहेत. ऐकायला शिकायला ज्याला आपण बहुश्रुतता म्हणतो ती तिथे आली. म्हणजे अगदी जयंतराव नारळीकर, रघुनाथ माशेलकर या सगळ्या शास्त्रज्ञांपासून ते इतिहासकारांपर्यंत हे सगळं आम्हाला त्या काळात अनुभवायला मिळालं की ही माणसं
अप्रोचेबल होती आणि ही माणसं लोकाभिमुख होती. म्हणजे आज मला प्रश्न पडतो की आम्ही कॉलेजमध्ये असताना म्हणजे ज्युनियर कॉलेजमध्ये असताना नुमोवीत मी सायन्स केलं आणि मग नंतर मी आर्ट्सकडे वळलो. कारण मला मुळात भाषेवरती काम करायचं होतं. तर तिथे काम करत असताना नुमोवीत शिकत असताना 11वी-12वी सायन्स मी आम्हाला बऱ्याचदा आयुकामध्ये लेक्चर्सला नेण्यात आलं. त्यावेळी जयंतराव नारळीकर म्हणजे अक्षरशः स्वप्नवत दिवस होते. कारण डॉक्टर जयंत नारळीकरांसारखा इतका मोठा शास्त्रज्ञ तो शेजारी बसून माझ्या नाश्ता करत होता. समोसा खाल्ला आम्ही एकत्र. मला अजूनही आठवते ती. म्हणजे एवढा मोठा शास्त्रज्ञ एका 11वी-12वीतल्या मुलाच्या शेजारी बसून समोसा खाता खाता त्याला फिजिक्सचे नियम समजावतो. हे त्या काळचं पुणे होतं. भाग्य. आणि त्या पुण्यात मी मोठा झालो हे भाग्य आहे माझं. अनेक सैनिकी अधिकारी वारंवार कॉलेजेसना भेट देत त्या याच्यामध्ये. तर असं सर्वांगीण सगळं मिळत गेलं. त्या कसबा पेठेत मुळामध्ये स्वरूपवर्धिनी सारखी संस्था असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्पर्श तिथे झाला. श्रीकृष्ण वामन जोशी म्हणजे राजन जोशी म्हणून आपण त्यांना ओळखायचो असे खूप चांगले कार्यकर्ते, ज्ञानेश पुरंदरे यांच्यासारखे कार्यकर्ते, या सगळ्यांनी ते बालपण घडवलं. म्हणून आज कुठेतरी दिग्पाल लांजेकर दिसतोय. दिग्पाल लांजेकर हा त्याच्या कुटुंबात म्हणजे माझे आजोबा पण संघाचे स्वयंसेवक होते. माझे आजोबा काही क्रांतिकारी कारवायांमध्ये पण सामील होते. त्या काळच्या बाणेदारपणामुळे त्यांनी कुठेही नोंद त्याची होऊ दिली नाही. म्हणजे पेन्शन्स घेतले नाहीत सरकारी किंवा काय, त्यामुळे त्यांची नोंद झाली नाही. नंतर म्हणजे आम्ही त्यांना म्हटलं की ती पेन्शन मिळवण्यासाठी नाही, पण कुठेतरी अभिमानाने आम्हाला ठोसपणे ते सांगता यावं म्हणून तुम्ही ती नोंद करून घ्यायला हवी ती असो. पण अशा घरातनं आल्यामुळे आजोबा स्वतः खूप गमतीशीर पद्धतीने गोष्टी सांगायचे की म्हणजे ते सुपर हिरो करून मला प्रेझेंट करायचे. त्या सगळे क्रांतिकारक असतील किंवा काय, त्या अभिमानाने त्यांच्या इथे खोक होती. अच्छा. त्यांना मी विचारलं एकदा, आबा म्हणायचो मी त्यांना म्हटलं की आबा ही खोक कसली आहे. त्या अभिमानाने सांगायचे की दगडूशेठ पाशी काँग्रेसचं काम करत असताना सुभाषबाबू एकदा आले होते. तर सुभाषबाबूंच्या गाडीवर चढून त्यांनी त्यांना हार घातला होता आणि पाय घसरून ते पडले आणि ते गाडीवर डोकं आपटून त्यांना खूप पडले. ही अभिमानाची गोष्ट आहे खूप की सुभाषचंद्र बोसांना माझ्या आजोबांनी हार घातला आणि त्याच्या पायी खूप पडली. तर अशी ती गंमतशीर म्हणजे तिथनं सुरुवात झाली. म्हणजे मला खूप छान तिथपासनं वाटत राहिलं. आणि मग त्यांनी क्रांतिकारक सगळे माझ्यासमोर प्रेझेंट केले, ते सुपर हिरो सारखे. म्हणजे उमाजी नायकांची कथा ते सांगायचे, खूप खूप रसभरीत आणि छान कथा सांगायचे. त्यांची आख्यायिका सांगायचे की कसा त्यांच्या दंडामध्ये खंडोबाचा भंडारा होता म्हणून त्यांना फाशी लागत नव्हती वगैरे वगैरे. तर या सगळ्यामुळं इतिहासाकडे बघण्याची दृष्टी तयार झाली. असं एकूण बालपण. छान, खूपच सुंदर बालपण. एखादा प्रसंग, आता जसं तुम्ही छोटे छोटे सांगितले, आजोबांनी तुम्हाला कथा सांगितल्या, तर एखादा प्रसंग असा लक्षात राहण्यासारखा घडला का, किंवा एखादी आठवण आहे का की ज्याच्यामुळे तुम्ही पुढे जाऊन ठरवलं की आपल्याला यात काहीतरी करायचं आहे? म्हणजे जसं सायन्स कडनं तुम्ही आर्ट्स कडे वळाला, तर त्याला काही घटना घडली का? असं नाही म्हणता येणार खरं तर. पण शाळेमध्ये माझे शिक्षक खूप चांगले होते. भाषा विषयाचे सगळेच चांगले होते, पण भाषा विषयाच्या शिक्षकांनी खूप प्रभाव सोडला माझ्यावर. प्रियंवदा देवस्थळी पाध्ये नावाच्या बाई होत्या संस्कृत शिकवणाऱ्या. त्यांचा परवाच फोन आला होता. मी एक लेख लिहिला होता छोटा माझ्या शिक्षकांवरती, शिक्षक दिनी, त्यावेळी त्यांचा फोन आला होता. किंवा उर्मिला बडवे नावाच्या बाई आमच्या मराठीच्या होत्या. तर त्या दोघींनी खूप छान पद्धतीने ना भाषा उलगडून दाखवली आणि त्याची गोडी लावली. तर त्यामुळे भाषेची आवड निर्माण झाली किंवा भाषेवरती प्रेम बसलं. आणि मग म्हणजे भाषेसाठी काही करावं हे कळण्याचं ते वय नसतं. पण मला हे आवडत आहे. मला संस्कृत श्लोकातल्या गोष्टी आवडत आहेत. मला काव्यशास्त्र विनोद आवडतोय हे मला तिथे कळलं. मला मराठी कविता कळते हे 7वी-8वीत कळायला लागलं. की म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे का बाई, असं मी बडवेबाईंना विचारत असेल की त्याच्या म्हणजे मिनिंग बिटवीन द लाईन्स जे असतात कवितेत, तर असं मी लिहायला लागलो त्या काळामध्ये. म्हणजे छोट्या छोट्या कविता त्या आकलनानुसार, त्या लहान मुलांच्या मतीनुसार ते मी लिहायला लागलो.
ते आवडायला लागलं. त्याच्यात काही पारितोषिकं मिळाली. लहानपणापासून शाळेच्या गॅदरिंगमध्ये जी नाटकं होतात त्याच्यात पण मी विठ्ठल तो आला आला सारखी नाटकं निवडून ती बसवली. मी चौथीत असताना माझं मूळ गाव रत्नागिरी, जुन्या तांबटळीत घर आहे माझं. अच्छा. तर तिथले जे ज्येष्ठ रंगकर्मी आहेत आता, सुहास भोळे, त्यांची जिज्ञासा थिएटर नावाची संस्था आहे. तर सुहास काका आणि माझे वडील हे खूप जवळचे मित्र. वा. तर सुहास काकांनी सांगितलं की मी अरे एक शिबिर घेतोय. मे महिना होता आणि मी गावी गेलो होतो. आईनी मला पुण्यात आजोळी शिक्षणासाठी, म्हणजे आईची दूरदृष्टी आहे म्हणून मी खरं तर आज इथे येऊन बसलोय. तर तिने मला पुण्यात ठेवलं होतं मामाकडे, आजोळ पुणे माझं. तर तिथे मला शिकायला ठेवलं होतं. मी सुट्टीला जात असे, मी चौथीला तसं सुट्टीला गेलो तिथे आणि सुहास काकांनी सांगितलं की अरे हा गाणी छान म्हणतोय किंवा बडबड गीतं किंवा गोष्ट सांगताना मी याला परवा त्या आळीच्या तुमच्या कार्यक्रमात पाहिलं, त्याला पाठव बरं माझ्या शिबिरामध्ये. आणि त्यांनी लहान मुलांसाठी एक शिबिर घेतलं होतं तिथे, उन्हाळी शिबिर असतं तसं. तर तिथे मला तो सूर गवसला आणि तिथे मला आठवतं रमेश भाटकरांना त्यांनी बोलवलं होतं, ते पण रत्नागिरीचे असल्यामुळे. आणि रमेश भाटकरांच्या हस्ते मला एक ते जे शिबिर झालं लहान मुलांचं, त्याच्यामध्ये माझ्यापेक्षाही मोठी मुलं होती, 7वी 8वी 9वी 10वी, पण मला पहिला क्रमांक मिळाला. आणि मला आठवतं अजून एक कंपोज पेटी त्यांनी त्यांच्या हस्ते मला भेट दिली. रंगरंगीले छेल छबिले नावाचं सई परांजपेंचं नाटक त्याच्यामध्ये त्यांनी बसवलं होतं. त्याच्यात मी एका रंगाची भूमिका केली होती. माझ्या मते पिवळा रंग होता तो. तर त्याला ती पहिली गोष्ट की तिथनं मग मला कदाचित कळलं की हा आपण हे करू शकतो. मग शाळेत आल्यानंतर मग इथल्या जिल्हा परिषदेच्या स्पर्धा, चंद्रसूर्य नावाची जी स्पर्धा होती लहान मुलांची एकांकिकांची, असं सगळ्यातनं ते डेव्हलप होत गेलं. छान. शिवचरित्राचीच आवड, जसं तुम्ही सांगितलं की आजोबा तुम्हाला खूप छान गोष्टी आणि सगळं सांगायचे, तर हे थोडं रिस्की होतं की शिवरायांवर चित्रपट निघतात बरेचसे. अर्थात आम्ही जे ऐकलंय ते शिवरायांचं चरित्र सुद्धा जे पहिलं लिहिलं ते एका फॉरेनरने लिहिलं. आपल्याकडच्या लोकांनी त्यावेळेला काही फारसं लिहून ठेवायची आपल्याकडे पद्धत नव्हती. आपली जी संस्कृती होती ती मुखोद्गत संस्कृती, पुढे पण मौखिक परंपरा होती की पाठ करायचं आणि पुढच्या पिढीपर्यंत न्यायचं. पण मावळ्यांचं आणि चरित्र तुम्हाला मिळणं आणि त्याच्यावर तुम्ही चित्रपट करणं, या गोष्टीकडे कसे वळलात? गोनी दांडेकर म्हणजे आप्पा, त्यांचं कादंबरीमय शिवकाल नावाचा खंड आहे. 5 कादंबऱ्या आहेत त्या खूप अर्ली स्टेजमध्ये कॉलेजमध्ये माझ्या वाचनात आल्या. म्हणजे अगदी 10वी 11वी असंही म्हणायला हरकत नाही, खरं तर 8वीच. ते वाचनाची जी गोडी मला उर्मिला बडवेबाईंनी लावली, तर त्याच्यामध्ये किंवा राजन जोशींनी लावली, तर त्याच्यामध्ये शिवकाल खूप आवडीने वाचला मी. त्याच्यामध्ये मला लक्षात आलं की गोनीदांनी खूप वैशिष्ट्यपूर्ण रचना केली शिवकालची. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे त्याचे नायक आहेतच, परंतु त्या शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला असलेली परिस्थिती आणि त्यातली माणसं हे सुद्धा त्या नायकाचीच भूमिका वठवतात. तर त्यामुळे कादंबरीमय शिवकाल च्या प्रेरणेने हे श्री शिवराज अष्टक सुरू झालं. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे नायक आहेतच, हे वादातीत आहे. म्हणजे ते सर्वंकष नायक आहेत आपल्या भारतीय इतिहासातले, परंतु त्यांना मदत करणारी माणसं ही सुद्धा त्याच तोडीची आहेत. आणि मला असं वाटलं की हे कॉम्बिनेशन म्हणजे फक्त मावळे नायक असंही नाही, तर हे कॉम्बिनेशन जे आहे ज्यातनं स्वराज्य उभं राहिलं, ज्यातनं तर त्या कादंबरीमय शिवकालामधनं प्रेरणा मिळाली आणि त्यातून मग या सगळ्या गोष्टी त्या कॉम्बिनेशन म्हणजे ज्यातनं हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले श्रीकृष्ण आहेत, त्यांनी त्या गोवर्धनाला करंगळी लावलीच, पण त्या काठ्या पण मावळ्यांच्या बाजूनी उभ्या राहिल्या आणि तो एवढा मोठा 5 पातशाह्या विरुद्धचा गोवर्धन उचलला गेला. तर हे कॉम्बिनेशन मांडण्याचा मी विचार केला. छान. पण हे करत असताना अनेकदा असं होतं की चित्रपट व्यवसायामध्ये आल्यानंतर
कमर्शियल दृष्टीने जे सिनेमा चालतात किंवा एखादा विषय घ्यायचा ऐतिहासिक पण त्याला वेगळ्याच वळण द्यायचं, असं अनेक आत्ता क्षेत्रामध्ये या होत आहे. पण स्पेसिफिकली मावळ्यांवर करायचं आणि त्यांचा इतिहास पुढे आणायचा असं डोक्यात असताना थोडी भीती नाही वाटली का की हे चालतील का नाही, लोक काय त्याचा रिस्पॉन्स देतील? फर्जंद जेव्हा मी आणला तेव्हा जवळजवळ 7 वर्ष गेली माझी त्याच्यामध्ये. म्हणजे स्क्रिप्ट लिहिली, ती 3-3.5 वर्षाचा रिसर्च करून स्क्रिप्ट लिहिली 5 तासात, पण त्याचा रिसर्च जवळजवळ 3-3.5 वर्ष निनाद काकांच्याच गायडन्स खाली चालला होता. म्हणजे मी आणि केतकी गद्रे आम्ही त्याचा रिसर्च करत होतो आणि निनाद काकांकडे सातत्याने जाणं, पुस्तकं जमा करणं. एक तर कोंडाची फर्जंदांची गोष्ट छोटीशी आहे, म्हणजे त्याचा जे देश शकावलीमध्ये 4 ओळींचा उल्लेख आहे. तर निनाद काकांनी आम्हाला पर्णाल पर्वत ग्रहण आख्यान हे पुस्तक दिलं आणि त्याच्यातनं मग मी तो मोठा चित्रपट मांडू शकलो. पर्णाल पर्वत ग्रहण आख्यान जयराम पिंड्यांनी लिहिलंय. एकोजी राजांच्या पदरी ते राजकवी होते आणि त्यामुळे अत्यंत ऑथेंटिक सोर्स आहे तो. तर त्याच्यातनं मग फर्जंद निर्माण झाला. पण स्क्रिप्ट लिहिल्यानंतर जवळजवळ 150 वाचनं मला करावी लागली, 150 ते 200 वाचनं, आणि मग आमचे निर्माते मला भेटले. त्याचं कारण असं होतं की ऐतिहासिक चित्रपट चालत नाहीत अशी वदंता होती तोपर्यंत, असा समज होता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये. आणि त्याला तशी उदाहरणंही होती. म्हणजे हाताच्या बोटावर मोजणे इतकी, म्हणजे खरं तर 2च उदाहरणं आहेत की जे सिनेमे चांगले बनले आणि चालले सुद्धा. म्हणजे एक सर्जा आहे राजदत्तांचा आणि दुसरा मृणालताईंनी केलेला रामा माधव आहे. तर हे 2 चित्रपट सोडले तर जेवढे काही तुरळक प्रयत्न झालेच नाहीत खरं तर बालजींनंतर 40 वर्ष, तर जे काही तुरळक झाले त्यातले बाकीचे सगळे सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे ती वदंता होती की सिनेमाला पैसे नाही लावायचे ऐतिहासिक, आणि फर्जंदांनी ते सगळं बदललं. तर मला ते दोन्हीचं प्रेशर होतं, कारण तत्कालीन म्हणजे फर्जंदा आला 2018 मध्ये, तो 2016 मध्ये आम्ही शूट केला. तर त्यावेळेसची सामाजिक परिस्थिती पण फार भीषण होती. म्हणजे जातीपातीचं राजकारण उफाळलेलं होतं, विविध संस्था अंगावर येतील का काय अशी भीती होती. तर हे सगळं फक्त एकाच गोष्टी की महाराजांवर प्रचंड विश्वास, इतिहासावर प्रचंड श्रद्धा, आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारे एकतर माझा आणि माझ्या टीमचा याच्यावर पूर्ण विश्वास आहे की आपल्या इतिहासामध्ये इनफ नाट्यमयता आहे. तर त्याच्यामुळे वेगळं नाट्य माझ्या बुद्धीने आणायची काही गरज नाही. जे नाट्य घडलं ते नाट्य उलगडून दाखवणं एवढंच आपली जबाबदारी आहे. हे असल्यामुळे फर्जंदापासून आम्ही ते पाळलं की उगीच आता हा कमर्शियल सिनेमा करायचा आहे म्हणून मग आता त्याच्यामध्ये काहीतरी एक आयटम सॉन्ग टाका, अशा प्रकारचे उद्योग आम्ही केलेले नाहीत. याचं कारण असं की मला त्या नाट्यमयतेवरती विश्वास आहे, आणि यामुळे सुद्धा की आपण प्रचंड ऑथेंटिक राहतो, त्याच्यामुळे सुद्धा कुठलेही वाद उफाळत नाही. त्यामुळे आता ते प्रत्येक वेळी त्याचं दडपण असतंच, कारण आता कसं झालंय की ट्रोलिंग हा सुद्धा एक व्यवसाय, म्हणजे त्याच्या एजन्सीज आहेत प्रॉपर, आपल्या सगळ्यांना माहिती. तर त्या लोकांना सुद्धा कुठे बोट ठेवता येऊ नये इतक्या आम्ही भिंग लावून ते सगळं इतिहासाच्या अनुषंगाने मांडतो. त्यामुळे दडपण असतं पण भीती नाही वाटत. खरा इतिहास सांगत असताना भीती वाटत नाही आपल्याला. पण हे सगळं करत असताना या रिस्क मध्ये कुटुंबाची साथ कशी होती? ती कायमच असते. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात काही धमकीवजा गोष्टी पण घडल्या, मधल्या काळात पण घडल्या, पण त्या सगळ्याला कुटुंब खूप ताकदीने बरोबर उभं आहे. म्हणजे असं होत नाही की तुला कोणी सांगितलं होतं, असं जे आहे. म्हणजे आपण एरवी जे म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आपण शेजारच्या घरात, तसं सुदैवाने माझ्या कुटुंबाचं नाही. म्हणजे कोरोनाच्या वेळेला जेव्हा आपल्या स्क्रीनिंगचं काम सुरू झालं, मास स्क्रीनिंगचं काम सुरू झालं, तेव्हा मी घरी फक्त एवढंच सांगितलं की मी चाललोय, संघाचं काम सुरू आहे मास स्क्रीनिंगचं, मी चाललोय. तर का ठीक आहे, कधी जाणार आहेस आणि काळजी घे, एवढंच. याच्या पलीकडे काही चर्चा घरात झाली नाही. किंवा अंजार भुजला जो भूकंप झाला, तर माझ्या आईनी, मला आठवतं की माझ्या आईनी माझं पॅकिंग केलं होतं
की पुण्यातनं पहिली तुकडी जी गेली होती संघाची तिथे मदत कार्यासाठी अंजारला भूकंपानंतर, त्या पहिल्या तुकडीमध्ये मी होतो. तर अशा गोष्टी घरातनच आता कसं आलं की वडील खूप लवकर गेले, त्यामुळे आई आणि आईनंतर मी असे करते पण घरात आहे. तर धाकटा भाऊ आहे, तो पण तितकाच ताकदीने बरोबर उभा असतो. तर ते कुटुंब आमचं तिघांचं खूप म्युच्युअली घट्ट आहे. स्ट्रॉंग. आणि तिघांना हे माहिती की संघाचं काम करायचं आहे. मग दैनंदिन कामात जरी नसलो तरी अशा आपत्कालीन किंवा प्रासंगिक कामामध्ये घरामध्ये असं विचारणा होत नाही किंवा क्वेश्चन मार्क होत नाही की हे करायलाच पाहिजे का. हे माहिती आहे त्यांना की करायचं आहे आणि हे करायला पाहिजे. मग मी किंवा भाऊ आम्ही दोघं जण सांगतो की हे करतो आहे मी. जसं अंजारला मी गेलो की मी सांगितलं की पहिल्या तुकडीमध्ये मी जाणार आहे, मी नाव दिलेलं आहे. तसं कोरोनामध्ये पण मी मास्क रिडिंग म्हणजे त्या पहिल्या लाटेत गेलो जेव्हा आपण सगळेच जण कोरोनाबद्दल घाबरलेलो होतो. काहीच माहित नव्हतं. त्यावेळी सुद्धा माझ्या घरनं कुठलंही असं नाही झालं की अरे तू बाहेर जाणार आहेस मग लोक मरतायत वगैरे. काही नाही. गेले रोज फक्त संध्याकाळी घरी फोन, कदाचित मी तो फोनही नाही केला 2-3 दिवस. तर ते तितकं घरी या सगळ्याचं वातावरण पक्का आहे. किती छान. 1 मिनिट, लिंक तोडणं योग्य नाही. हे सगळं इतिहासाचं लेखन जसं मी मगाशी म्हटलं आपल्याकडे कमी आहे. तुम्ही मावळ्यांचे चित्रपट करत होता, तर त्यांच्याबद्दलची माहिती जसं तुम्ही म्हटलात की निनाद काकांनी तुम्हाला पुस्तक दिलं, तर हे अष्टकाच्या सगळ्यांची माहिती मिळवायला कितपत अडचणी आल्या किंवा कितपत सगळं इझी झालं? इझी नाहीच आहे. अडचणी येत राहतात तुम्हाला, अडतो तुम्ही बऱ्याच ठिकाणी. अशा वेळी आपले जे ज्याला म्हणून आपण ज्येष्ठ आहेत त्यांच्याकडेच तुम्हाला मदतीला जावं लागतं. जसं आता पांडुरंग तात्या वडकवडे आम्हाला मदत करतात. निनाद काका गेल्यानंतर की इतिहासकार म्हणून किंवा संशोधक म्हणून जी एक मदत लागते, मार्गदर्शन लागतं, ते आता पांडुरंगराव वलकवडे आम्हाला करतात. त्याच्या व्यतिरिक्त या सगळ्या प्रवासामध्ये अनेक वीरांचे वंशज जे आहेत ते माझे मित्र झाले. तर त्यांची काही घरगुती कागदपत्र आहेत, त्याच्या अनुषंगाने काही गोष्टी त्यांच्याकडनं कळतात. त्यांच्या ज्या चालीरीती आपण दाखवतो, जसं सुभेदारमध्ये आपण अनेक चालीरीती मालुसरेंच्या घरातल्या दाखवल्या. तर ह्या कारण त्या देशाशी संबंधित गोष्टी आहेत, तर ह्या चालीरीती ह्या त्यांच्या घरात गेल्यामुळे कळतात. अशा पद्धतीचा रिसर्च सुद्धा आम्ही करतो. म्हणजे फक्त कागदपत्रावर आधारित असं नाही, तर त्या भागामध्ये फिरून प्रत्यक्ष त्या लोकांच्या घरी जाऊन की कोण वंशज आहेत, काय आहे त्यांच्या घरी आत्ताच काय चालतं, अगदी टिळे कसे लावतात ते, कारण प्रत्येक घरामध्ये टिळा लावण्याची पद्धत वेगळी आहे. तर ह्या सगळ्या त्यांच्या पेटे वेगळ्या आहेत, पगड्या वेगळ्या आहेत, पगड्यावरती कोणाच्या तुऱ्या आहेत, कोणाला मोतलग लागतो, त्या सगळ्याच्या त्यांच्या रिच्युअल्स आहेत. या सगळ्या गोष्टींचा रिसर्च सायमल्टेनियसली आम्ही करत असतो. सुरुवातीच्या काळामध्ये मी आणि केतकी आम्ही दोघंच जण त्याचा रिसर्च करत होतो, पण आता ती रिसर्च टीम मोठी झाली. म्हणजे किमान एक 5 ते 6 जण आमच्या बरोबर या सगळ्या रिसर्चमध्ये असतात. छान. तुम्ही काढलेले आतापर्यंतचे जे चित्रपट आहेत ते ठराविक सगळ्या कुटुंबाने बसून बघण्यासारखे आहेत. तर याच्या मागे काही ठराविक उद्देश किंवा काय की जसं तुम्हाला लहानपणापासून संस्कार मिळाले, अनेक पुस्तकं वाचायला मिळाली किंवा अनेक व्याख्यानं तुम्ही ऐकली, तसं आत्ताच्या पिढीला तसं फारसं मिळत नाही. तर या चित्रपटातनं ते मिळतंय, त्यामुळे तुम्ही काय त्याच्या मागे विचार केला? खरं तर तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे त्या सगळ्याचं, की आत्ताची पिढी जी आहे ती स्क्रीनला जास्त चिकटलेली आहे, पुस्तकांकडे कमी वळते, किंवा न्यूक्लिअर कुटुंब पद्धती असल्यामुळे घरात आजी आजोबा नाहीत जे गोष्टी सांगू शकतील. म्हणजे आम्हाला जे भाग्य लागलं ते नाही आता. तर मी गमतीने आमची टीम पण म्हणते की आपण सगळेजण या सगळ्या कुटुंबातले आजी आजोबा आहोत की ज्यांना ह्या गोष्टी सांगायच्या आणि नवीन पिढीला सांगायच्या. त्यामुळे सगळ्यांना एकत्र बसून बघता आले पाहिजे चित्रपट. त्यामुळे त्यातलं आता युद्धपट आहेत हे सगळे, तर त्यातलं हिंसा पण होते, त्याच्यामध्ये रक्तपात होतो. त्याचं प्रमाण पण मी ठरवलंय. काही वेळा टीकाकार टीका करतात माझ्यावर, एवढंच कसं रक्त उडालं. तर मला हा विचार त्याच्या मागे असतो की छोटी मुलं पण बघणार आहेत, त्यांना रक्तपात जो आपण दाखवतोय तो त्यांना पचला पाहिजे.
ती घाबरली नाही पाहिजेत मुलं, त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे. तर त्यामुळे त्याचाही विचार करायला लागतो. शिवाय तुम्ही जास्त रक्तपात केलात तर सेन्सॉर बोर्ड ते कापतं, तुम्हाला योग्य ते सर्टिफिकेट मिळत नाही आणि त्या पिढीपर्यंत पोहोचणं अवघड होतं. तर या सगळ्याचा विचार करून मी त्या सगळ्या गोष्टी बनवतो. म्हणजे 300 नावाचा सिनेमा आपल्याकडे हॉलिवूडमधनं आला होता, त्याच्यामध्ये भयानक रक्तपात होता. तर तेवढा मी दाखवू शकत नाही का, तर दाखवू शकतो, पण मी तो दाखवत नाही. याच्या मागे कारण आहे की संपूर्ण कुटुंबाने बसून तो सिनेमा पाहायला पाहिजे, तरच या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतील, अशा उद्देशानेच ते केलं जातं. आपले ज्या वेळेला लहानपणापासून जडणघडण होत असते त्यावेळेला आपण जे वाचलेलं ऐकलेलं आहे त्यातला कुठल्या ना कुठल्या व्यक्तीचा आपल्यावर प्रभाव असतो, कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचा प्रभाव आपल्यावर असतो. तर तुम्हाला काय वाटतं, तुमच्यावर कुणाचा कुटुंबातल्या व्यक्तीचा प्रभाव आहे? एक तर आईच्या वडिलांचा, आजोबांचा, मी जो मगासपासून उल्लेख करतो त्यांचा खूप जास्त प्रभाव आहे, आणि दुसरा आईचा आहे. कारण आई माझी प्रचंड कष्टाळू आहे. अत्यंत व्यस्त परिस्थिती असताना, बेताची परिस्थिती असताना तिने आम्हाला योग्य संस्कार देऊन वाढवलं. म्हणजे कुठेही चुकीच्या गोष्टी, म्हणजे असं नाही केलं तिने की मला घर चालवायचंय, मला पोरांना खाऊ घालायचंय, कष्ट करायचे, मग त्या पोरांचं बाकी काही होऊ देत, असं नाही केलं तिने. मला अजूनही आठवतं की ती शिरवळला पेनिसिलिनच्या फॅक्टरीमध्ये नोकरीला यायची. तेव्हा मी 1.5 ते 2 वर्षाचा होतो तेव्हा, निखिलचा जन्मही नव्हता झाला. पण तेव्हा तिने माझ्यासाठी पैसे वाचून पुस्तकं आणली लहान मुलात. किंवा मला अजूनही आठवतं, गंमत म्हणून सांगतो की 9वीत असेपर्यंत, 9वीत जाईपर्यंत मी रामरक्षा म्हटल्याशिवाय मला जेवण नाही मिळालं. तर आता ती तेव्हा शिक्षा वाटायची, पण आता जेव्हा मी या क्षेत्रात काम करतो तेव्हा माझे उच्चार किंवा मी अभिनय करत असताना माझ्या डिक्शन बद्दल जेव्हा कौतुक केलं जातं तेव्हा मला ते आठवतं की ते योग्य वयात माझ्या जिभेवर जे संस्कार झाले त्याच्यामुळे मग पुढे प्राध्यापक शामराव जोशी मला गुरु म्हणून मिळाले, वाणी संस्कार त्यांनी केले, आणि मग त्यातनं अभिनय शैली शिकवली. तो भाग नंतरचा, पण त्याच्यासाठीचा जो पाया आहे तो आईनेच इतका भक्कम करून ठेवला होता. वाचन मुळात, की उत्तम लेखक म्हणून मला आता म्हटलं जातं. खरं तर आम्ही लेखक नाही, या सगळ्या लेखकांच्या, म्हणजे लेखक कोणाला म्हणावा, जिथे पु ल देशपांडे होऊन गेलेत, कोली दांडेकर होऊन गेलेत, गदिमा होऊन गेलेत, विवा शिरवाडकर होऊन गेलेत, ही लोक जिथे होऊन गेले तिथे आम्ही स्वतःला लेखक म्हणणं हे जरासं धाडसाचं आहे. आम्ही लिहितो, तर हे लिहित असताना त्या वाचनाची जी काही पायाभरणी आहे ती मदत करते. तर त्यामुळे हे सगळं आधी आजोबा आणि मग आई असं दोघांचे संस्कार आहेत आणि त्यांचा परिणाम आहे, प्रभाव आहे असं म्हणू शकतो. छान. मगाशी बोलताना तुमच्या ह्याच्यात आलं की तुमचं 3 जणांचं कुटुंब आहे, पण आता ज्या वेळेला तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात त्यावेळेला तुमचे आजूबाजूचे सगळेजण हे तुमचं विस्तारित कुटुंब आहे. आपण आत्ताच्या ह्याच्यामध्ये एक्सटेंडेड फॅमिली जे म्हणतो ते. तर या सगळ्यांचा तुम्हाला कसा सपोर्ट आहे? तुम्ही एवढं छान पद्धतीनं हे अष्टक आणि या सगळ्या त्याच्यामध्ये पुढे जाताय, तर या एक्सटेंडेड फॅमिलीचं तुम्हाला कसा सपोर्ट आहे? प्रचंड सपोर्ट आहे. म्हणजे घरापासूनच ते सुरू होतं. म्हणजे निखिल माझा धाकटा भाऊ, तो साऊंड डिझाईन करतो किंवा फाईट डिझाईनला मला मदत करतो. फरजंदचा जो लोगो आहे जो खूप आवडला आणि जरा तो माझ्या पत्नीने तयार केला, तर अनघाने तयार केलाय. तिथपासनं जेव्हा सुरू करतो तेव्हा मग माझं जो सगळा आता कलाकारांचा परिवार आहे, तर मृणालताई कुलकर्णी असतील, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी आणि अगणित, म्हणजे मी सगळ्यांची नावं घेत बसलो तर कास्ट खूपच मोठी. आणि तो 5 सिनेमांमध्ये खूप जास्त प्रमाणात ती कास्ट मोठी झाली. म्हणजे जवळ 70 कलाकार जोडले गेलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त 40 मुलांची एक टीम माझ्या बरोबर गेले 5 सिनेमा काम करते, ज्याला आम्ही मावळे असं म्हणतो, की मावळ्यांची टीम असं म्हणतो. सागर जाधव, शैलेश भादवणकर, शुभम गायकवाड, अशी सगळी ती मुलं आहेत. म्हणजे त्यांची 40 नावं आता घेणं. संदीप कुराडे म्हणून एक खूप हरवणारी मुलगा त्याच्यामध्ये आहे. श्रीधर बागलकोट म्हणून आहे. मी सगळ्यांची नावं घेत नाही. ती मुलं खूप सोन्यासारखी मुलं ती मिळाली मला फर्जनच्या प्रवासात, आणि ती गेले 5 सिनेमा माझ्याबरोबर टिकून आहेत. त्याच्यानंतर तंत्रज्ञ आहेत माझे सगळे. एक महत्वाचा हिरा आम्ही गमावला पावनखिंडच्या दरम्यान, प्रमोद कहार नावाचा माझा सगळ्यात जवळचा मित्र,
जो आमचा संकलक होता आणि जो खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठा क्रिएटिव्ह गाईड होता आमचा. तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्याला आम्हाला गमवावं लागलं. तर पण त्यांनी तयार केलेली सागर शिंदे आणि विनय शिंदे हे दोघं जण एडिटर आहेत. देवदत्त बाजी, केदार दिवेकर यांच्यासारखे संगीतकार आहेत. अवधूत गांधी सारखा गुणी गायक आहे जो स्वतः माऊलींच्या घरात येतो, म्हणजे त्याचं आजोळ घर माऊलींचं जे आहे गांधींचं, ते अवधूत गांधींचं. तर अशी ना, म्हणजे मी नावं घ्यावी तितकी कमी आहे. आता प्रोडक्शनची नवीन टीम उभी राहते आहे. या मुलांपैकी शैलेश भादवणकर आणि शुभम गायकवाड हे दोघं जण केतकी गत्रेच्या बरोबर उभे आहेत याला प्रोडक्शनसाठी. अशी ती मोठी फॅमिली होत चाललेली आहे. म्हणजे टेक्निकल बाजू जर पाहिली तर निखिल लांजेकर आहे, हिमांशू आंबेकर आहे, साऊंडचं सगळं पाहतात. सचिन गिलारे म्हणून आमचा एक मित्र आहे, तो संपूर्ण पोस्ट प्रोडक्शन सांभाळतो. तर ही अशी एक प्रचंड मोठी 150-200 जणांची फॅमिली आहे. आणि म्हणजे अक्षरशः याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हायरार्की नाही आहे. फक्त एकच आहे की म्हणजे त्यांनी ठरवलं आहे की हा सांगेल ते करायचं, म्हणून मी त्या नेतृत्वपदावर आहे किंवा मी लीड करतो ते टीम. पण बाकी ही सगळी टीम एकत्र एकमेकाचा हात हातात धरून पुढे चाललेली आहे. म्हणजे ते एक जे लहानपणापासून मी कसब्याच्या दादोजी साहेब शाखेवर 8 नंबर शाळेत जे शिकलो तेच अजूनही चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. या सगळ्यांना आवडती गोष्ट काय आहे तर शूटिंगच्या दरम्यान आम्ही जेव्हा शूट करतो तेव्हा सुरुवातीला दररोजच्या शेड्यूलला सकाळी आणि संध्याकाळी किंवा नाईट शिफ्ट असेल तर रात्री आणि सकाळी शूटिंग सुरू करताना आणि शूटिंग संपताना शिववंदना होते. तर त्या जोरावरती ही टीम काम करते. अभिमानाने सांगतो की या संपूर्ण टीम मध्ये 150-200 जण जी कोअर टीम आहे आपण ज्याला म्हणू, त्यापैकी एकही जण व्यसनी नाही, एकालाही व्यसन नाही. आणि ते या टीमचं वैशिष्ट्य आहे आणि ते आम्ही टिकवून ठेवलेलं आहे. असं ते संपूर्ण म्हणजे माझ्या कुटुंबापासून ही एक्सटेंडेड फॅमिली. बरं, हे फक्त सिनेमापुरतं किंवा सिनेमा निर्मितीच्या दरम्यान होतं असं नाही. एरवी सुद्धा सगळ्या प्रसंगांमध्ये सुखदुःखाच्या ही सगळी फॅमिली एकत्र असते. म्हणजे आमच्या घरचे कार्यक्रम असू देत, त्या मुलांच्या घरचे, मावळ्यांच्या घरचे कार्यक्रम असू देत किंवा कलाकारांच्या घरचे कार्यक्रम असू देत, आता ते सगळं कुटुंब एकत्र असतं. किती छान. कसं आहे की आपण कुटुंबाला सांभाळलं तर कुटुंबही आपल्याला सांभाळतं. ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या घरातनं हे सगळे संस्कार मिळाले त्याचाच परिपाक आहे की तुम्ही ही जी तुमची सगळी एक्सटेंडेड फॅमिली आहे त्यांनाही संस्कारित करून, त्यांना जोडून घेऊन त्यांच्या बरोबरीने काम करता, त्यांना तुमच्या बरोबरीने काम करायला हे करत असताना नवीन जे सगळे दिग्दर्शक आहेत किंवा नवीन जी तरुण पिढी आहे, अनेकदा काय होतं की असं म्हटलं जातं की हे पुण्यात राहतात ना, मग यांना सगळ्या संधी मिळाल्या. तर तसं नाहीये. आपण जसं बघतोय आता की शंकरजण कराडे मराठवाड्यातला आहे, पण तो त्याच्या दृष्टीने चमकून पुढे आलेला आहे. तर अशा जी नवीन तरुण पिढी इतर खेड्यापाड्यांमध्ये आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? त्यांच्यासाठी मी एवढंच सांगेन की एकतर ही सगळी रियाजी कला आहे. म्हणजे जसं नृत्य आहे, गायन आहे, तसं सिनेमा, अभिनय, नाटक या सगळ्या सुद्धा रियाजाच्या कला आहेत. तर रियाज त्यांचा पक्का चालू पाहिजे. उत्तम गुरुकडे तुम्ही शिकला पाहिजेत. म्हणजे मी दिग्दर्शकांना असं सांगेन की फक्त कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात तर फिल्म मेकिंगची प्रोसेस तुम्हाला कळते, पण फिल्म मेकिंग कळत नाही. माझ्या सुदैवाने विनय आपटे सर असतील, स्मिता तळवळकर असतील, संजय सुरकर असतील, अशा दिग्गज कलाकारांच्या हाताखाली मला शिकता आलं आणि त्यामुळे फिल्म मेकिंग म्हणजे काय ते कळलं. फिल्म मेकिंगची प्रोसेस तर कळलीच, पण चित्रपट बनवायचं म्हणजे काय करायचं, गोष्ट कशी सांगायची, दृष्टी यायला, ही गोष्ट कशी सांगायची हे कळलं मला. एकतर विनय आपटे सरांसारखा दिग्गज दिग्दर्शक त्याच्याकडे मला शिकता आला. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही शोधल्या पाहिजेत. चांगल्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम केलं पाहिजे नवीन दिग्दर्शकांनी. कलाकारांना मी असं सांगेन की तुमचं गाव सोडून तुम्हाला यावं लागेल मुंबईपर्यंत. मलाही पुण्यातनं मुंबईला जावं लागलं, असं नाही की पुण्यात मला संधी मिळाली. मुंबईला जाऊन तुम्हाला प्रूव्ह करावं लागलं आणि मग आता एका सर्टन पिरियड नंतर कामासाठी आवश्यक असलेलं पोषक वातावरण म्हणजे पुण्यातल्या लायब्ररीज, पुण्याच्या जवळपास असलेली ऐतिहासिक ठिकाणं, शूटिंगची ठिकाणं पण आमची पुण्याच्या आजूबाजूला असतात किंवा
जे गाईड आहेत ते पण पुण्यात उपलब्ध आहेत. म्हणजे जसं पांडुरंग तात्या बलकवडे इतिहास संशोधन मंडळासारखं एक केंद्र आहे तिथे. तर या साठी मी पुण्यात परत शिफ्ट झालो, पण एक ठराविक स्वतःला प्रूव्ह केल्यानंतर. तर हे करू शकता. कुठल्याही छोट्या खेड्यातनं आपण येतो म्हणून कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगायची अजिबात गरज नाही. वारंवार लोकांनी हे प्रूव्ह केलेलं आहे की फक्त पुण्या मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टॅलेंट आहे. मकरंद अनासपुरे असतील किंवा संकर्षण घराडे तुम्ही म्हटलात तसं, किंवा आमचा पूर्णानंद भांडेकर असेल नगरचा, ही सगळी त्याची उदाहरणं आहेत चांगली. की आता पूर्णानंदांनी तर माझी टीम बरोबर काम केलं. तर तो नगरच्या छोट्या एका गावातनं आलेला मुलगा आहे. तर मला नाही वाटत की आता छोटं खेडं मोठं शहर किंवा पुणं असं काही राहिलेलं नाहीये. एकतर इंटरनेटमुळे सगळेजण जवळ आलेले आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगायची गरज नाही. हा पण या क्षेत्रामध्ये संधी कधीही येऊ शकते. त्या संधीसाठी तुम्ही तयार असणं खूप गरजेचं आहे. तर ती संधी आल्यानंतर मग मी तयारीला लागतो हे या क्षेत्रात घडत नाही. मग तुम्ही साहजिकपणे बाजूला पडता आणि मग तुम्हाला मी छोट्या खेड्यातनं आलो म्हणून असं घडलं हे म्हणण्याचा काही अधिकार नाही. तुम्ही तयारी केलेली असली पाहिजे. माझ्या स्वतःच्या सिनेमामध्ये अनेक छोट्या खेड्यातनं आलेली मुलं काम करतात. म्हणजे जसं मी मगाशी एका मुलाचं उदाहरण नाव घेतलं, तर तो मुलगा बिचारा सुरुवातीला आपल्या मार्केट यार्डमध्ये हमाली करत होता, पण तो पर्जनच्या दरम्यान मला भेटला आणि आज तो सिनेमामध्ये कुठल्या एक मोठ्या भूमिका करताना दिसतो. कमीत कमी 2 सीनचे 2 प्रसंगांचं पात्र तो करतो, कारण त्याचं टायमिंग उत्तम आहे. त्यांनी नाटकामध्ये त्याचा वापर केला. तर अशा गोष्टी घडतात. छान. एक लक्षात घ्यायला पाहिजे सगळ्यांनीच की जरी आपण उंच उंच भराऱ्या मारत असलो तरी आपले पाय कायम जमिनीवर राहिले पाहिजे. जसे दिग्पालजींनी कायमच ते भान ठेवलेलं आहे. हे सगळं करत असताना कुटुंबाचा आधार त्यांना भक्कम त्यांच्या पाठीशी उभा होता. आई होती, आजोबांचे संस्कार होते, भाऊ पाठीशी उभा आहे आणि आपण मगाशी ऐकलं तसं पत्नीही त्यांच्या सगळ्या व्यवसायामध्ये त्यांना साथ देतेय. सांस्कृतिक वार्तापत्रांनी हेच मुख्य आपल्या सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला की कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण काम करत असू तरी आपल्याला कुटुंब आणि नंतर जी आपली एक्सटेंडेड फॅमिली होते त्या दोन्हीला सांभाळून पुढे आपल्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे. मी दिग्पालजींचे खूप खूप धन्यवाद मानते की त्यांनी आज आपल्याला एवढी उत्तम आणि छान माहिती दिली. त्यांच्या सगळ्या पुढच्या वाटचालीला आणि पुढच्या सगळ्या अष्टकच्या कार्यक्रमांना, चित्रपटांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि आत्ता आपली मुलाखत संपवते. धन्यवाद. धन्यवाद.